विरोधात उद्या पर्यावरण प्रेमींचे धरणे आंदोलन। कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोतवाल खलाटी येथे उभारण्यात येणाऱ्या टोरंट पॉवरचे जलविद्युत प्रकल्पाविरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले असून उद्या 18 मे रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समितीने या आंदोलनाची हाक दिली आहे। या प्रकल्पामुळे सुमारे 900 एकर परिसरातील जीवसृष्टी धोक्यात येणार असून वन खात्याच्या 640 एकर जमिनीवरील जैवविविधता आणि औषधी वनसंपत्ती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तसेच 2.5 लाख झाडांची कत्तल होणार असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे। कर्जत आणि ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी मानली जाणारी पेज नदी प्रदूषित होऊन भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रकल्पासाठी उभारल्या जाणाऱ्या 400 केव्ही उच्च दाब वीज वाहिन्यांमुळे शेती, पर्यावरण, वन्यजीव आणि पर्यटनावर गंभीर परिणाम होणार असल्याचेही सांगितले जात आहे। उच्च दाब वाहिन्यांमुळे पक्ष्यांचे स्थलांतर, वन्य प्राण्यांचे मार्ग आणि नैसर्गिक संतुलन धोक्यात येईल, तर मोठ्या लोखंडी टॉवरमुळे कर्जतच्या निसर्ग सौंदर्यावर परिणाम होणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान पोशीर आणि शिलार धरणांसह टोरंटचा प्रकल्प कर्जत तालुक्याला विनाशाकडे नेणारा ठरेल असा दावा करत पर्यावरण बचाव संघर्ष समितीने प्रशासनाला इशारा दिला आहे। उद्या दिनांक 18 मे 2026 रोजी 10:30 ते 6 वाजता कर्जतमध्ये पोस्ट ऑफिस समोर एक मोठ्या स्वरूपात धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। आणि या आंदोलनामध्ये जे महत्त्वाचे जे विषय आहेत का टोरेंट, पोशीर आणि शिलार आणि इतर जे प्रकल्प आहेत या प्रकल्पांमध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये निसर्ग आणि पर्यावरणाची हानी होणार आहे। याच्यामध्ये लाखो झाडं तोडली जाणार आहेत। आणि असं असताना त्याच्यातलं जर पाहिलं तर टोरेंट प्रकल्पामध्ये जो टोरेंट प्रकल्पाचा अजून कुठल्याही प्रकारचा मंजुरीच्या टप्प्यामध्ये असताना टोरेंटच्या माध्यमातून तिथल्या जे हाय टेन्शन आणि ज्या वायर जाणार आहेत 14 किलोमीटरच्या परिसरामध्ये, तर याच्यामध्ये शेकडो गावं बाधित होणार आहेत। या शेकडो गावातल्या लोकांची कुठल्याही प्रकारची सहमती नाही आहे, त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या भावना जाणून घेतलेल्या नाही आहेत। आणि असं असताना एक तर ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून पर्यावरण नष्ट होतं आहे आणि त्याच्यानंतर आता हे हाय टेन्शन जाणार आहे। शेकडो गावातल्या जमिनी, घरं आहेत त्याचा व्हॅल्यू कमी होणार आहे, ते उद्ध्वस्त होणार आहेत। स्वतःच्या मालकीच्या जमिनी, घरं उद्या भविष्यामध्ये रिपेअर करताना, बांधताना सुद्धा कंपनीच्या पायापडणी करावं लागणार आहे आणि कुठल्याही प्रकारचं भविष्यातलं पूर्णपणे ते उद्ध्वस्त होणार आहे शेतकरी। म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये कर्जत तालुक्यातून उद्याच्या धरणं आंदोलनामध्ये खूप मोठा सहभाग आहे। लोकांनी खूप मोठा याला विरोध दर्शवलेला आहे आणि या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतोय तर कर्जत तालुक्यातील जेवढे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांनी मोठ्या संख्येने उद्याच्या धरणं आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।